चैत्र शुद्ध 1. ईश्वरी अनुभूती. भगवंताने विश्वाची उत्पत्ती करतानाच पृथ्वी व धर्म यांचीही निर्मिती एकाच वेळी केलेली दिसून येते. या पृथ्वीवरील प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा म्हणजेच परमात्म्याचा वास हा तेजाच्या चैतन्यमय रूपाने असतोच. परंतु सामान्य माणसाची तशी पात्रता नसते की जेणेकरून त्याला ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव येईल. तुम्ही कितीही म्हटले की ईश्वर नाही, तरी तुमच्या समोर येऊन तो म्हणणार नाही की मी आहे बरं का. ईश्वराबद्दल केवळ शाब्दिक व शुष्क चर्चा करण्याचे कारण नाही. ज्यांना अनुभव असतो तेच अधिकारवाणीने ईश्वराविषयी सांगू शकतात. त्यांच्याच बोलण्याला किंमत असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने जीवनात देवाची सेवा करणे, त्याची कृपा संपादन करणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. त्यामुळे त्याच्या मनाचे क्लेश कमी होऊन तो आनंदी जीवन उपभोगू शकतो. श्री गुरुचरित्र ह्या आपल्या पवित्र व श्रेष्ठ ग्रंथामध्येही हेच सांगितले आहे. भगवंतानेही प्रत्येक अवतारात तत्वज्ञान सांगत न बसता ईश्वरी शक्तीची प्रचिती यावी ह्यासाठीच भक्तांना निरनिराळे अनुभव दिलेले दिसून येतात. परंतु मनामध्ये संशय शिल्लक असेल तर ईश्वराचा अनुभव येत नाही. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचे स्मरण करावे. मन निश्चयी ठेवावे, निसंशयी ठेवावे. मन संशयी ठेवून जगणे व परमेश्वराचा अनुभव यावा अशी अपेक्षा करणे ह्या दोन्ही विसंगत गोष्टी आहेत. सामान्य माणूस हा संसारात अडकलेला असतो. संपूर्ण वैराग्य अंगी येणं अवघडच असतं. जीवनातील सर्व चवींचे सेवन करून त्या विसरण्याचा माणूस प्रयत्न करीत असतो. हे माणसाच्या कुवती बाहेरचे व अवघड असते. तेव्हा गुरुकृपेनेच आपण ईश्वरी शक्तीचे अनुभव घेऊ शकतो. त्या मार्गानेच पुनरपि जनन पुनरपि मरण या बंधनातून माणूस मुक्त होऊ शकतो. आपली भक्ती, आर्तता व प्रेम एकत्र करून ईश्वरी शक्तीला आळवले पाहिजे. यातूनच लहरी उत्पन्न होतात व त्या ईश्वराप्रत पोहोचतात. जे ज्ञानी आहेत त्यांना ईश्वरी शक्ती संहारक न वाटता विधायकच वाटते. ईश्वरी शक्ती नेहमी कार्यरत असते. ज्याच्या केवळ नामाने आधार मिळतो, मनाला शांती मिळते, ती शक्ती नक्कीच विधायक असते. परमेश्वराचा अनुभव नेहमी असा असतो की भक्तांना समाधान व आनंद मिळतो. भक्तांच्या पाठीशी त्याचा भक्कम आधार असतो. मनाचा आधार व शांतता आपण अनुभवतो, तोच या शक्तीचा अनुभव होय.